बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठी बातमी समोर येते। आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते निधीचं वितरण होणार आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि थकबाकी मुक्त प्रमाणपत्र। राज्य शासनाकडून कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे। केवळ कर्जमाफ न करता बँकेकडून शेतकऱ्यांना कोणतीही थकबाकी नाही असे अधिकृत प्रमाणपत्र दिले जाणार आहे, जेणेकरून पुढील हंगामात नवीन पीक कर्ज मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही। जमीन मोजणीनंतरच होणार खरेदी विक्री नोंदणी। जमिनीच्या व्यवहारातील फसवणूक आणि बोगस नोंदणी रोखण्यासाठी महसूल विभाग डिसेंबर महिन्यात नवीन कडक कायदा आणत आहे। या नियमानुसार अधिकृत सरकारी मोजणी पूर्ण झाल्याशिवाय जस्त नोंदणी होणार नाही। ड्रॅगन फ्रूटच्या दरात मोठी घसरण। पोषक वातावरणाचा अभाव आणि नियमित हवामानामुळे ड्रॅगन फ्रूटच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे। बाजारात नवीन हंगाम सुरू होतात प्रति किलो 20 ते 30 रुपयांची घसरण झाली असून उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे। याआधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात कमेंटद्वारे नक्की सांगा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याची कर्जमाफीची यादी किंवा पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली की आम्हाला तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगू। माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल नांदेड दौऱ्यावर असताना गुरुद्वारा परिसरातील एका माते फिरून येत त्यांच्यावर खंजराने हल्ला केला। सुरक्षा रक्षक आणि पोलिसांच्या प्रसंगावधामुळे ते थोडक्यात बचवले। आरोपीला जागेवरच ताब्यात घेण्यात आले आहे। दुष्काळी तालुक्यासाठी नदी जोड प्रकल्प। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यांना कायमस्वरूपी पाण्याचा पुरवठा करण्यासाठी महत्त्वाकांक्षी नदी जोड प्रकल्पाचे काम लवकरच प्रत्यक्षात सुरू होणार आहे। मंजुरी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून पुढील वर्षी प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे। महावितरणाकडून 3400 कोटींची वसुली। गेल्या 10 वर्षात इंधन समतोल शुल्क हे वीज ग्राहकांकडून वसुलीचे मोठे साधन बनले आहे। या शुल्काच्या नावाखाली ग्राहकांच्या माती तब्बल 3400 कोटींचा अतिरिक्त बोजा मारल्याने धक्कादायक बातमी समोर आली आहे। कृषी विद्यापीठ भारतीय बोगस प्रमाणपत्रे उघड। कृषी विद्यापीठातील नोकरी भरती कागदपत्रे पडताळणी दरम्यान मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे। एकूण 427 प्रकल्पग्रस्त प्रमाणापैकी तब्बल 187 प्रमाणपत्रे पूर्णपणे बनावट व अवैध असल्याचे निष्पन्न झाले आहे। अकोल्यात बोगस सोयाबीन बियाण्याच्या तक्रारी सिद्ध। पेरणीनंतर सोयाबीनचे बियाणे उगवल्याबाबत अकोला जिल्ह्यातील 10,445 तक्रारी झाल्या होत्या। कृषी विभागाच्या तपासणीत यातील 9,917 तक्रारींमध्ये तथ्य आढळले असून संबंधित कंपन्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। खामगाव बाजारात तुरीला उच्चांकी भाव। कडधान्य बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीच्या भावात प्रति क्विंटल 100 रुपयांची वाढ झाली असून भाव 8,225 रुपयांवर पोहोचले आहेत। युक्तिधारा पोर्टलवर फळबाग नोंदणीची अंतिम मुदत। यंदा नवीन फळबाग लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी युक्तिधारा पोर्टलवर माहिती अपलोड करणे बंधनकारक आहे। पारदर्शकता आणण्यासाठी सुरू केलेल्या प्रक्रियेची अंतिम मुदत उद्या संपत आहे। भीमा नदीत 3500 क्युसेस पाण्याचा विसर्ग। पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने वीर आणि उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 35,000 क्युसेसने वेगाने पाणी सोडण्यात येत आहे। नदीकाठच्या सर्व गावांना पूर परिस्थितीबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। टेंबूचे पाणी मान तालुक्यातील दुष्काळी पट्ट्याला दिलासा। टेंबू उपसा जलसंचन योजनेचे पाणी मान नदीत सोडण्यात आले असून वाटबंधारे बंधारा ओसाडून वाहत आहे। यामुळे परिसरातील फळबागांना संजीवनी मिळत असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे। पीक विमा योजनेत नांदेड जिल्हा अव्वल। प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विक्रमी सहभाग नोंदवला आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी वाढीव अर्ज भरून राज्यात अव्वल स्थान मिळवलेले आहे। बीड जिल्ह्यात 2,157 कोटींचे पीक विमा कवच। बीड जिल्ह्यातील 7,97,000हून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज मंजूर झाले आहेत। नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी तब्बल 2,175 रुपये कोटी विमा संरक्षण घेतले आहे। निलंगा शहरात 3 दिवसांआड पाणी पुरवठा। मागणी धरणांमध्ये सध्या केवळ 23.65 दलमामी पाणीसाठा असून शिल्लक राहिलेल्या स्थानिक प्रशासनाने पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले असून 15 व 16 ऑगस्ट पासून शहरात 3 दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे।
गोंदियात 9,000 शेतकरी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत. कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरलेल्या 9,000 शेतकऱ्यांना अद्याप दुसऱ्या हप्त्याची निधी मिळालेला नाही. 84% शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून निधी लवकरात लवकर वर्ग करण्याची मागणी होत आहे. वर्ध्यात 31 लाख रुपयांचा रेशन धान्य घोटाळा. गरिबांसाठी वाटप करणाऱ्या येणाऱ्या रेशन धान्यात गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुरवठा निर्णय अधिकाऱ्याला तातडीचे निलंबन केलं आहे. गोकुळ पशुखाद्याच्या दरात वाढीची शक्यता. कच्च्या मालाच्या किमतींमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात 40% वाढ झाली आहे. गोकुळ दूध संघांकडून पशुखाद्याच्या पोत्यांमागे 100 रुपयांची वाढ केली जाणार असल्याची शक्यता आहे, ज्यामुळे पोत्याचा दर 1,300 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो. अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा विस्तार. कोल्हापूर परिसरातील राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकेच्या 2,25,000पेक्षा जास्त थकबाकीदार शेतकऱ्यांना 2,961 कोटी रुपयांचे कर्जमाफी थेट बँक खात्यात मंजूर करण्यात आले आहे. सारथी परदेशी शिष्यवृत्ती आता 100% मोफत. मराठा व कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्यास सुलभ व्हावे म्हणून राज्य सरकारने सारथी परदेशी शिष्यवृत्ती पूर्ण अनुदानावर देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. युरिया खताची कृत्रिम टंचाई आणि थेट ॲप बुकिंग. बाजारात खत विक्रेत्यांकडून युरियाचा काळा बाजार आणि लिंकिंग केले जात असल्याच्या तक्रारीनंतर आता शासनाने पिकानुसार घरबसल्या ॲपवर खत बुकिंग करण्याची सुविधा सुरू केली आहे. पुण्यात E20 पेट्रोल विक्रमी विक्री. पुण्यात इथेनॉल मिश्रित E20 वाहनांना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. चालू आर्थिक वर्षात नोंदणी संख्या 74,601 वर पोहोचली असून पारंपरिक पेट्रोल वाहकांना विक्रीत मोठी घट नोंदवली गेली आहे. जालना जिल्ह्यासाठी घरकुल निधी मंजूर. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत रखडलेल्या घरकुलांच्या कामांना गती देण्यासाठी राज्य सरकारने जालना जिल्ह्यातील 4.35 कोटी रुपयांचा विशेष निधी वर्ग केला आहे. पाथर्डी बाजार समितीत कांद्याला 3,500 रुपये दर. आवक मर्यादित असल्यामुळे पाथर्डी कृषी उत्पादक बाजार समितीत कांद्यांना प्रति क्विंटल 3,500 रुपयांपर्यंत चांगला भाव मिळालेला आहे, ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. देवस्थान व इनाम जमिनीच्या धारकांसाठी विशेष मोहीम. ज्या शेतकऱ्यांकडे देवस्थान, वतन किंवा इनाम जमिनी आहेत आणि 7/12 वर प्रत्यक्ष नावे नाहीत, अशा शेतकऱ्यांना ॲग्रॉस्टिक व इतर सर्व शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी महसूल विभाग विशेष फॉर्म भरून घेत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होत्या आजच्या ताज्या बातम्या. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. याआधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात ते कमेंटद्वारे नक्की सांगा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याची कर्जमाफीची यादी किंवा पीक विम्याची यादी आली की आम्ही तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगू. तर शेतकरी मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय किसान.